याला आमच्याकडे कुडुबं म्हणतात आणि ते बेंद्राला करतात. हॅलो, मी स्वप्नाली. परवा होता बेंदूर. मम्मीने सकाळी सकाळी देवाला नैवेद्य तयार केला आणि मी आणि पप्पा तो घेऊन मंदिरात जाणार होतो. आणि कधी कधी आम्ही तिकडून प्यायचं पाणी पण घेऊन येतो, म्हणून मग सोबत कॅन पण घेतलं होतं. म्हणलं ते पण काम होईल. आणि हे बघा, कालच्या व्हिडिओ मधली मोराची बायको जी आज पण आली होती आमच्या घरी. आमच्या वस्तीवर सौतामाई महाराजांचं छान मंदिर आहे, त्या मंदिरात गेलो होतो आधी. नैवेद्य ठेवला, दर्शन घेतलं आणि तिथून मग दुसऱ्या मंदिरात गेलो. पण असं झालं की ते मंदिरच बंद होतं. आम्हाला वाटलं होतं आज बेंदूर आहे म्हणल्यावर नक्की उघडं असणार. मग बाहेरूनच दर्शन घेतलं आणि आपलं कॅनमध्ये पाणी भरलं. आणि आमच्यात काय बैल नाहीत, त्यामुळे आम्ही आमच्या शेळ्यांनाच सजवतो. शेजारच्या मामांनी त्यांच्या गुरांना छान कलर दिला होता आणि सोबत त्यांच्या बिचाऱ्या मांजराला पण रंगवून टाकलं होतं. आमच्या शेळ्यांनी मात्र अजिबात शांततेत कलर लावून दिला नाही. त्यांचे कान धरूनच त्यांना कलर लावावा लागला. असो, त्यानंतर मग मस्तपैकी गरम गरम पुरणपोळीवर ताव मारला आणि आपल्या ऑफिसच्या कामाला सुरुवात केली. पण उशिरा आणि मस्त पोट भरून जेवल्यामुळे ना डोळ्यावर अशी झोप आली होती. 6 वाजता परत मम्मीला देवडीला काम होतं म्हणून तिला घेऊन गेली होती आणि साडीमध्ये एवढा छान पीस असून सुद्धा ना तिला तो आवडला नाही. तिला दुसराच पाहिजे होता.